मध्ये पुढे आलेला खेळाडू धारावी एक्सप्रेस विक्की पंढरीनाथ भोईर मैदानामध्ये दाखल झालाय बॉलिंगसाठी. मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची सर्वात मोठी कमान सांभाळणारा खेळाडू आहे. सर्व दिग्गज खेळाडू या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला नवी मुंबईचा डीवी 11 संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र स्मृती धारावी टीम इन ऍक्शन. विकी भोईर पहिला बॉल फेस करेल विशाल शहा. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल विकी भोईरचा ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच या ठिकाणी आमच्याकडे टर्न होतात. होय वाईट. पहिला बॉल वाईट बॉलने सुरुवात. अतिरिक्त धावेने सुरुवात होते विकी भोईरची. स्वतःच होम ग्राउंड होम पिच मैदान स्वतःच आहे. घरचं आणि हक्काचं मैदान. ओ यावेळेस विशाल शहाच्या बरोबर बॅटच्या रडार मध्ये सापडला बॉल. ओव्हर पिच बॉल तो ऑन ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवून दिलंय थेट काऊ कॉर्नरच्या वरून सीमा पार. विकी भोईर वरती चढवला हल्ला षटकार. पहिला बॉल वाईट. आता हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या जीवनातील सर्वात वेगवान बॉल फेकणारा हा खेळाडू आहे नवी मुंबईला सापडला. ओयावेस क्लीन बोल्ड. टिट फॉर टॅट. जशास तसं प्रतिउत्तर. जर तू मला षटकार मारू शकतो तर मी देखील तुला बात करू शकतो. ही भावना मनामध्ये होती आणि करून दाखवले विक्कीने. विशाल शहाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फर्स्ट विकेट डाऊन. डीवी 11 नवी मुंबई टीम. पहिला दे धक्का पाहू शकता. ऍक्शन रिप्ले. बॉल टप्पा पडला त्यानंतर खाली राहिला आणि होय तो बॉल जाऊन बरोबर स्टंप वरती आदळत असताना विक्की भोईरचं छोटस सेलिब्रेशन. आणि सेलिब्रेशन तो बनताय ना बॉस. प्रत्येक अचिव्हमेंट नंतर एक छोटं सेलिब्रेशन झालंच पाहिजे तरच त्या अचिव्हमेंटला मजा आहे. बॉलिंग मार्क वरती विकी. आता नमित बॅटिंग साठी आलाय. निश्चितपणे ज्याच्या जडणघडणीमध्ये घडला नमित. ओ यावेळेस कमी गतीने थोडस बाहेर टाकला होता. लेग कटरचा वापर केला गेला होता या बॉलवरती आणि पूर्णपणे बीट करून चाललाय बॉल. समजत नाहीये नमितला पहिला बॉल ज्या अर्थी त्याने टाकला. दीपू माळी विकेटच्या मागे उभा आहे. मानकोली भिवंडी परिसरातून आलेला खेळाडू. फुलटॉस बॉल नमित साठी चॅलेंज होता. बॉल जास्त वरती गेलाय. भावेश नाईक बॉलच्या खाली येईल तोपर्यंत बॉल जमिनीला अगदी स्पर्श करताना पाहायला मिळेल. जस्ट ओनली वन. एक धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 8. 8 फॉर 1 अशी कंडिशन सध्या टीमची डीबी 11 ची पाहायला मिळते. गुरु शिष्य. आज गुरुपौर्णिमा आहे. मैदानामध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला स्ट्रायकिंग इन वरती नमित पाटील ज्याच्या छत्रछायेखाली घडला. आज ज्याला तो गुरु मानतो क्रिकेट क्षेत्रामध्ये तो भूषण पाटील स्ट्रायकिंग इन वरती आणि त्याचा शिष्य नमित पाटील आज मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग इन वरती. विकी तयार. हो यावेळेस मात्र पहा वेट अँड वॉच ची भूमिका होती. बॉलला येऊ दिलं आणि खालूनच बॉलला उचललं लिफ्ट केलं बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 14. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हर मधील. ड्राय पिच आहे. मगाशी मुजम्मिल खानने चांगला उल्लेख केला की ड्राय पिच आहे बॉल फिरतोय त्यामुळे गोलंदाजांना ऍडव्हान्टेज मिळतंय. परंतु भूषण पाटील सारखा खेळाडू आता कुठेतरी पुन्हा एकदा बहरात येऊ लागला. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये बॅड पॅच असतो. प्रत्येकाच्या जीवनामधील खराब दिवस असतात. ते दिवस कधी ना कधी दूर होतात. ड्राईव्ह केले पहा सेन्सिबल क्रिकेट. उस्मान पटेल लगेचच बॉलवरती जातोय. तिथे एकच धाव मिळेल आणि फायनली 15 धावा पहिल्या ओव्हर मधून आल्या. ऍट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर डीवी 11 नवी मुंबई टीम 15 फॉर 1.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाले 15 फॉर 1. 15 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. आता पाहायचे आणखीन एक वेगळी बॅटल. मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस मैदानामध्ये पुन्हा एकदा एंटर होतो. मच्छिंद्र स्मृती धारावी टीम मध्ये आज चांगले खेळाडू विकीने चॉईस केलेत आणि त्याच्या प्रेमामुळेच आज हे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये मच्छिंद्र स्मृती संघात दाखल झालेत. मयूर वाघमारे तयार. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. उस्मान पटेल बॉलच्या खाली आणि ही निराश मुद्रा भूषण पाटीलची भरपूर काही सांगून जाते मैदानामध्ये. आपली कॅच या ठिकाणी मात्र पकडली गेली यावरती विश्वास बसत नाहीये, कारण पूर्ण तयार नव्हता उस्मान, तरी देखील शेवटपर्यंत बॉलवरती ठेवलेली नजर कामी येते आणि भूषण पाटील सारखी महत्वाची विकेट मिळवण्यामध्ये यश आले मयूर वाघमारेला. काय कमालीची बॉलिंग. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच उल्लेख करतो, उस्मानने देखील त्याच्या पॉडकास्टमध्ये उल्लेख केला होता की रायगडमध्ये 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी फार कमी वेळामध्ये यशाची उंच शिखरे गाठली, ज्यामध्ये नाव घेतलं जाईल मयूर वाघमारे आणि अंगद पाटील. या 2 खेळाडूंचा अगदी आपसुकतेने उल्लेख करावा लागतोय आणि त्यातही आता प्रसन्न पाटील सारखा गोलंदाज देखील या रायगडच्या भूमीला मिळाला. यस, हा समोरून लॉंग ऑफ मध्ये येणारे योगेश दादा, त्यांना जर लवकर जायला सांगा. ते खेळाडू आहेत त्यांना लवकर जायला सांगा. चलिए फुटबॉल वाले जरा जल्दी चलिए. चंदन आलाय गोल बॅटिंग साठी. नवीन बॅट्समन भूषण पाटील बाद झाल्यानंतर चंदन तलवार नवीन बॅट्समन, सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. रबर बॉल सोबत टेनिस बॉल क्रिकेट देखील गाजवले यावर्षी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये आणला जाते, कट करण्याचा प्रयत्न. मयूर वाघमारे याच गोष्टीसाठी ओळखला जातो. सातत्याने प्रभावशाली गोलंदाजी मयूर वाघमारेची आपण पाहतोय. आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि होय, पंच सांगतात वाईड आहे. आता तुम्हाला एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. टीमचे टोटल या सिंगल सोबत 16 रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट चांगला झाला होता. फर्स्ट ओव्हर मध्ये 15 धावा आल्या. विकी भोईरच्या विरुद्ध थोडंसं आक्रमण झालं, परंतु आता ते बॅकअप या ठिकाणी मात्र भरून काढतो मयूर वाघमारे. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आहे, डिक्लेअर रन मिळते आणि एका रनच्या मदतीने टीमचे टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचते 17 वरती. विकेटच्या मागे जे 2 पोल लागलेत, लाईटचे पोल, त्याच्यामध्ये जर लागला तर डिक्लेअर आहे आणि त्याच्या बाहेर लागला तर धावून धावा पूर्ण करावे लागतील. याची आपण दक्षता घ्यावी. सर्व स्पर्धांसाठी एकच नियम या मैदानावरती लागू राहते. ऑन साइडला खेळायचा होता, पायावरती बॉल लागला, परंतु अपील या ठिकाणी होत असताना त्या अपील मध्ये फक्त उत्साह दिसून आला. 2 धावा गेल्यात याची खात्री पटवली दीपू माळीने आणि त्याने सांगितलं की 2 गेल्यात, एक्स्ट्रा धावा जाता कामा नये, त्यामुळे 2 सहज पूर्ण करू दिल्या. टीमची टोटल 19 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत DV11 नवी मुंबई टीमने. चर्चेत राहिलेत असे बहुसंख्य खेळाडू आहेत. मयूर वाघमारे RPL सीझन नंबर 5 मध्ये स्वप्नातली पहिली कार त्याने जिंकली. फार मोठा आनंद झाला होता त्याला आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला. इथे देखील बीट झालाय. चंदनला आज मात्र शांत ठेवले मयूर वाघमारेच्या गोलंदाजीने. पहिल्या ओव्हरला 15 आल्या, या ओव्हरला फक्त 4. टीमची टोटल 19 वरती जाऊन पोहोचली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स टीम DV11. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. नमित पाटीलच्या बॅट मधून निघालाय चौकार. 4.
हिमांशु पाटील बॉलिंग साठी आला. आलिमगड एक्सप्रेस आणखीन एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मध्ये. ग्रामीण गटातून केलेली सुरुवात आज अनेक खेळाडूंना हक्काचं व्यावसायिक गटातील मानाचं स्थान मिळवून दिले. हेच आहे व्यावसायिक क्रिकेटरचं लक्षण. पहिला बॉल चौकार. नमित पाटील पुन्हा एकदा सज्ज होता परंतु पूर्णतः रेडी नव्हता. परंतु इथे डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरला या ठिकाणी मात्र झाली सुरुवात. फायनली ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो या मागील बॉलवरती आलाय, कारण मागच्या ओव्हरमध्ये मयूर वाघमारेने एकही मोठा हिट खेळू दिला नव्हता. पायात टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला बॉल अक्षरशः समोर. इथे योगेश पवार यांच्याकडून झाली आहे चूक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन 4. चुका होतात सातत्याने, त्या चुका मात्र भरून निघतातही, कारण खेळाडू कितीही मोठा असू द्या परंतु त्या खेळाडूकडून चुका होत असतात, कारण मनुष्य आहे. प्रत्येक माणसाकडून चूक होत राहते. आणि आता योगेश पवार यांच्याकडून झालेली चूक टीमला 4 धावांचा बोनस देऊन जाते. 27 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. हिमांशु पाटील पुन्हा एकदा तयार. नमित पाटील समोर. अनेक वेळा हे खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत, ग्रामीण गटातून का होईना किंवा व्यावसायिक गटातून होईना, परंतु आज पुन्हा एकदा आई एकविरा बॉईज धारावेगाव आयोजित मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये हे खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांच्या विरुद्ध रणशिंग फुंकताना पाहायला मिळतात. सत्तावीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत. आई एकविरा बॉईज धारावेगावची स्पर्धा. आणि आज आम्ही म्हणतो ना की मच्छिंद्र स्मृती धारावे टीम मध्ये अनेक खेळाडू खेळतात. यावेळेस पहा, लिफ्ट केला होता बॉल वरती. कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित होते परंतु त्यांच्यावरून बॉल फ्लाय होत अगदी हवेच्या झोकासोबत निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. भावेश नाईक असतील, विक्की भोईर असतील या धीरज भोईर असतील, यांच्या विनंतीला मान देऊन आज हे सर्व खेळाडू या टीम मध्ये खेळण्यासाठी इथे उपस्थित झालेत. तेवढी बॉन्डिंग, तेवढं प्रेम हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून त्यांना दिलं गेलंय. आणि एक उल्लेख नक्कीच होईल, ज्यांच्या तालमीमध्ये सर्वजण घडले ते कॅप्टन कोल सचिन नाईक आज खर तर अनुपस्थित आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज टीम चांगला परफॉर्म करते हे विसरून चालणार नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर मध्ये धावा बनल्यात फक्त 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शुभम पाटील चिर्लेगावचा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 आठवड्यापूर्वी झालेली स्पर्धा आपण पुन्हा एकदा आठवा. निरोळगावची क्रीडा सांस्कृतिक सभापती चषक. इथे पहिलाच बॉल उस्मान पटेल बॉलच्या खाली, परंतु दूर राहिला होता आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन. सहा धावांनी धावफलक आणखीन गतीने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 39. 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. या षटकाराच्या मदतीने धावांचा ओघ आता वाढू लागलाय. चंदन तलवारची बॅट थोडीशी तळपू लागली. मयूर वाघमारे थोडासा पुढे येतोय बॉल, कारण की ज्या पद्धतीने टाकले जातात शुभमला देखील या गोष्टीची आवश्यकता भासू शकते. अनुभवी खेळाडू या टीम मध्ये जेव्हा जेव्हा असतात ना तेव्हा तेव्हा नवीन गोलंदाजाला त्याचा फायदा मिळतो. ऑन साइडला टर्न केला, विक्की भोईरकडे बॉल जातोय, त्या ठिकाणी बॉल पकडला जाईल, उचलून फेकला जाईल, तोपर्यंत धाव मिळेल. फक्त एक सिंगल, एक धाव आली आहे. आणि सातत्याने आम्ही एका गोष्टीचा उल्लेख करतो, NM रायगड ग्रामीण या संघाची चर्चा जेव्हा जेव्हा होते
तेव्हा तेव्हा आपण पाहतोय सर्व खेळाडू एकाच टीम मध्ये नेहमी खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा नमीतचा प्रयत्न यशस्वी. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून 4 धावांकरिता चौकार. फायटिंग टोटल या मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिले तर 60+ तुमच्याकडे पाहिजे. 50-55 धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. इथे देखील पहा शुभम पाटीलचा पडलेला बॉल बरोबर आतमध्ये येतोय. आणखीन एक डॉट. नमित पाटीलच्या विरुद्ध गोलंदाजी नवी मुंबईतील अनेक गोलंदाजांना जे शक्य होत नाही ते शुभम पाटील सध्या करताना पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा वाईड आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचले 45. समित पाटील सध्या आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका निभावतात. यावेळेस बॅटची टॉपेज लागली होती आणि बॉल चालला मागे. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रनच्या मदतीने टीमची टोटल चालले 46 वरती. शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉलवरती किती धावा येतील यावरती संपूर्ण लक्ष अवलंबून राहील. सध्या तरी आपण पाहतोय सध्या तरी शेवटचा बॉल येणं बाकी आहे. शुभम पाटील ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर होय वाईड आहे. पुन्हा एकदा पंचांनी होकार दर्शवला. वाईड बॉल या ठिकाणी कॉल केला गेला. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धाव मिळते. टीमला 47 रन आतापर्यंत बनल्यात 47. अजूनही शेवटचा बॉल. शेवटचा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न मयूर वाघमारे आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल एक टप्पा घेऊन चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 51. 52 धावांचं टार्गेट इथं उभं झाले. ते मच्छिंद्र स्मृती धारावे टीम समोर मोठं आव्हान नाहीये, परंतु हेच आव्हान कशा रीतीने पूर्ण केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र सचिन गिरी सर यांना. त्यांच्या वाणीतून ऐकूया या संपूर्ण मॅचची कहाणी सचिन गिरी यांची जुबानी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो. आजच्या दिवसातील एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. DV11 नवी मुंबई वर्सेस मच्छिंद्र स्मृती धारावे.
थैंक यू हर्षद, वेलकम बैक। आप सभी का इस रन चेस में हार्दिक स्वागत है। आईक्विरा बॉयज धारावे आयोजित मॉनसून ब्लास्ट में, और पहली इनिंग में यहाँ पर अच्छे खासे ब्लास्ट देखने को मिले बल्ले से, स्पेशली नमित और चंदन तलवार ने एक फाइटिंग स्कोर तक अपनी टीम को पहुंचाया है। और स्टारकास्ट लाइनअप टीम के खिलाफ टारगेट इस मैच में जो रखा गया टोटल है 52 रन। मानकोली के वंडर बॉय और मानकोली के कह सकते हैं क्रिकेट को जिन्होंने एक अलग राह दिशा दिखाई है अपने परफॉर्मेंस से, अपने खेल से, यानी दीपेश माली दीपू, और उनके साथ महाराष्ट्र रणजी प्लेयर खासतौर पर, और मिस्टर कंसिस्टेंस यानी योगेश पवार नॉन स्ट्राइकर एंड पर, यानी लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन के साथ उतारा है मचिंद्र स्मृति धारावी टीम ने इस रन चेज में अपने दो खिलाड़ियों को। योगेश पवार के ये शानदार पारियां जिनके बैट से हमने देखे हैं हाल ही में, जो बैंड्रा में धर्मवीर आनंद निकेतन ट्रॉफी में भी वहां पर उन्होंने अच्छी बैटिंग को झलकियां दिखाई, अपनी अच्छी क्रिकेटिंग स्किल्स दिखाए। खासतौर पर आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी की पारी याद कर ले, और कई ऐसे रायगढ़ के यहाँ पर मैदान पे चिंचपाटा टीम की तरफ से खेलते हुए और कहीं ना कहीं ओपन क्रिकेट में कमाल का प्रदर्शन करके दिखाया है योगेश पवार एज ए लेफ्ट हैंडर प्लेयर। साथ में दीपू, उनकी एक ऐतिहासिक और हिस्टोरिकल पारी आज सभी को याद होगा एक समय के लिए। रबर बॉल क्रिकेट में 6 बॉल में 43 रन चेस कैसे होते हैं, इन्होंने वह यहाँ पर एक पूरे इतिहास के पन्नों में अपने परफॉर्मेंस से यहाँ पर दिखाया था। आदई पनवेल के ग्राउंड पर 6 बॉल 43 चेस करने का यहाँ पर कारनामा इन्होंने किया था। तब रबर बॉल क्रिकेट को एक अलग कहते कि यहाँ पर इंटरेस्ट और एक मुकाम मिला, वहां से रबर बॉल क्रिकेट में लोगों का इंटरेस्ट बढ़ता गया फिर क्रिकेट देखने का। तब फिर 6 बॉल 30-35 चेस हो सकते हैं, ये सबने बुनियाद रखी है। पहला बॉल सेट होकर आए और पहली बॉल पे अपसेट किया है बॉलर को, शॉर्टम पुल मिड विकेट के ऊपर से 6 रन। व्हाट अ स्टार्ट। हमजा खान छिरौने के खिलाड़ी, और पहली उनकी पेस बॉल यहां पर उनके लिए यहां पर खराब साबित होता हुआ, और भूषण अच्छा लगा देखकर, भूषण ऑन द स्पॉट तुरंत गए, ऑटोमेटिकली वहां पर फटक से गए यहां पर बॉलर से बात करने के लिए। DV11 प्रदीप शर्मा ने आज ये टीम तैयार किया है, और कहीं ना कहीं आपको नवी मुंबई प्लेयर्स खेलते हुए नजर आ रहे हैं। अच्छा लग रहा है देखकर यहाँ पर कि उनको अपॉर्चुनिटी मिला है। सीनियर खिलाड़ी भूषण है जो गाइड कर रहे हैं टीम को, उसमें विशाल है, हमजा है, विनय शर्मा है, चंदन है, हमजा भी है वाशी के, तो 2 हमजा टोटल, एक बॉलर और एक लेफ्ट हैंड बैट्समैन। अगली गेंद ओवर द विकेट, वेल बोल्ड, अच्छी बॉलर है, यंग करियर है इनका, डीवा पाटिल में प्रैक्टिस करते हैं, लेदर की नेट बॉलिंग करते हैं। अक्सर देखा सूर्य कुमार यादव के सामने इन्होंने गेंदबाजी की है, सरफराज खान के सामने गेंदबाजी की है, तो लर्निंग कर्व में चल रहे फिलहाल हमजा खान। पेस है इनके पास, गति भी है नो डाउट, 140 प्लस की स्पीड से डालते हैं, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा अगर अनुशासन आ जाए तो एक खतरनाक गेंदबाज है, और भी खतरनाक गेंदबाज बन सकते हैं। विकी बोयर को यहाँ पर जरूर सीख सकते हैं, उनकी वीडियोस क्लिप देख करके इस प्रकार पेस को जनरेट करना है, यॉर्कर कैसे एग्जीक्यूट करनी चाहिए, बाउंसर कैसे एग्जीक्यूट करनी चाहिए, ये अच्छा सीखने का मौका है हमजा के पास। ये वाइड यॉर्कर, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी जो लाइन थी खराब, वाइड होगा ये, +1 भी है, 2 रन ऐड होंगे यहाँ पर अब मचिंद्र स्मृति धारावी टीम के लिए। टारगेट 52 रनों का लक्ष्य, और जवाब में अब तक 9 रन बन चुके हैं। अच्छे बॉलर है हमजा, कमबैक की आवश्यकता फिलहाल, सामने दीपू है, कड़क कड़क शॉट है, और पिच बॉल थी, स्लॉट में गेंद, और थैंक यू सो मच कहा यहां पर दीपू माली ने। छोटी ग्राउंड में रबर बॉल क्रिकेट के फॉर्मेट में आप इतनी पेस नहीं दे सकते, अगर पेस आप दे रहे हैं तो लाइन और लेंथ आपकी अच्छी होनी चाहिए। ऐसी गेंद आउट ऑफ द पार्क ही जाता है अगर गेंद आर्क में होता है तो। एक और ह्यूज 6 था, ये काफी लंबा 6 जड़ा इस बार दीपेश माली ने। मानकोली गांव का सितारा, भिवंडी में नहीं पूरे आज भारत में चर्चित खिलाड़ी दीपेश माली, दीपू। 15 रन स्कोर कार्ड पे, दबाव अब गेंदबाज के ऊपर है, लेकिन यही सीखने का समय है। और भूषण ने एक ही बात कहा होगा कि खुल के डालिए, बिंदास डालिए।
3 बॉल है, सामने वाले ने अगर 3 में 15 मारा तो 3 में 3 डॉट या विकेट भी आ सकती है, उसकी परवाह मत करिए पीछे क्या हुआ, आगे 3 बॉल आपके पास अपॉर्चुनिटी है कम बैक करने का, उस पर फोकस की आवश्यकता हमजा की। इस बार भी फ्रंट लेग को आगे किया, बॉल की रीच तक पहुंचे और ये इनका ट्रेडमार्क शॉट है दीपू माली, और यहां पर कहीं ना कहीं खतरनाक आक्रामक बैटिंग करते हुए इस 52 के चेस को छोटा बनाते हुए। इक्कीस रन स्कोर कार्ड पर, और कहीं ना कहीं पहला ओवर हमजा को देना थोड़ा सा ये डिसीजन अलग जा रहा है, क्योंकि दीपू को इनकी पेस राज आ रही है, दीपू को इनकी पेस पसंद आ रही है। आगे बढ़कर इस बार ऊंचाई भी है और देखना है कि डिस्टेंस बिल्कुल 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 है, बिल्कुल है भाई, लॉन्ग ऑन के ऊपर से इस बार एक और सिक्स तान दिया है। वो आपने सलमान खान का गाना सुना होगा, बेबी को बेस पसंद है और दीपू को ऐसे ही गेंदबाजों का पेस पसंद है। छक्का जड़ा इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से। 27, शायद 3 ओवर का ही शायद इरादा लेकर आए, 3 ओवर में चेस करना है स्कोर को। 19 गेंदे 25 का इक्वेशन। फ्लिक फ्लैट बिल्कुल, लेकिन रन्स कितने मिलेंगे देखना होगा। 360 ग्राउंड होती तो शायद इस पे भी कुछ 4 या 6 मिल सकते थे, लेकिन एक ही मिलेगा। महंगा ओवर जिसमें आए कुल 28 रन और 52 का पीछा करते हुए पहले ओवर में 28 रन। थोड़ा सा निराशाजनक मैच रहा है हमजा के लिए, लेकिन कहीं ना कहीं सीखने के लिए काफी कुछ है कि आपके पास पेस है तो उसको कैसे एग्जीक्यूट करें, लाइन और लेंथ कैसे रखें छोटे सी ग्राउंड में, और स्पेशली अगर आप रबर बॉल क्रिकेट खेल रहे हैं। मयूर वाघमारे ने गेंदबाजी की, नो डाउट उनके पास भी इतनी पेस है, लेकिन उन्होंने वेरिएशन दिखाया, उनके पास क्वालिटी है, कटर्स कैसे डालने हैं अच्छे बल्लेबाजों के खिलाफ। चंदन के खिलाफ उन्होंने 4 डॉट गेंदे डाली, और यहां पर यंगस्टर्स खिलाड़ी जो आज डीवी टीम की तरफ से रिप्रेजेंट कर रहे हैं, उनके पास सीखने के लिए काफी कुछ है कि बड़े खिलाड़ियों को देखकर आप कैसे सीखें और कैसे यहां पर आगे ग्रोथ करें क्रिकेट में। बल्लू यानी प्रदीप शर्मा बॉलिंग के लिए आए हैं। योगेश पवार, दीपू माली का ही नाम गूंज रहा था, लेकिन अब यहां पर योगेश को फाइनली स्ट्राइक मिला है, क्योंकि पहले ओवर में जैसी बैटिंग की दीपू ने, चांस ही नहीं मिला। बाकी यहां पर 9 सेकंड पे योगेश ने सिर्फ बैटिंग एंजॉय किया उनकी। स्कोर है 29। पुल किया इस बार और गुल किया गेंद को बिल्कुल आउट ऑफ द पार्क, स्क्वेयर के ऊपर से, हवा ऑलरेडी चल रहा है उस साइड में और उसका पूरा एडवांटेज लेते हुए योगेश पवार ये भी कहां पीछे रहने वाले। आपस में कंपटीशन चल रहा फिलहाल, ना कि सामने वाली टीम के खिलाफ। क्रिकेटर अनिल अन्ना शेलके 100 बॉयज नाशिक कॅप्टन, चला टॉस साठी लगेच रेडी राहा, या ओव्हर संपल्यानंतर टॉस साठी उपस्थित राहा प्लीज, विनंती असेल कॅप्टन, लगेच ही मॅच संपली टॉस करून जाईल पुढच्या मॅचची। प्रदीप अगला ओवर लेकर, ओवर पिच बॉल, बैक टू बैक लगातार का दूसरा सिक्स, क्रिकेट के मैदान से गेंद का सफर तय करता हुआ फुटबॉल ग्राउंड तक, और इनका ये ट्रेडमार्क शॉट है, ब्रेड एंड बटर शॉट। ओवर पिच बॉल बैक को लिफ्ट करते हुए पूरी तरह ऑन द राइज खेला है, लॉन्ग ऑन के ऊपर से 6, 41 रन बन चुके हैं। बिल्कुल, आज जितनी टीमों ने टॉस जीता पहले उन्होंने डिसाइड किया हम फील्डिंग करेंगे, चेस करना पसंद किया। यहां पर बैटिंग कर हर्षद ने पहली पारी में कहा था कि 40-50 आपके लिए सेफ टोटल नहीं हुआ, एटलीस्ट 60 प्लस आपको बनाने होंगे, तब जाके फाइटिंग स्कोर होगा। 600 का स्ट्राइक रेट फिलहाल योगेश पवार का। दौड़कर रन लेने होंगे, क्योंकि जो 2 लाइट पोल आपको नजर आ रहा है विकेट के पीछे, वहां पर ही डिक्लेयर है व्हाइट +1, 2 व्हाइट्स के रन मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 43। बिल्कुल कंफर्टेबली बैटिंग कर रहे हैं यहां पर योगेश पवार, उसका वजह कि कल ऑलरेडी इस ग्राउंड पर उन्होंने क्रिकेट खेला है, तो उनको अनुमान है पूरी तरह कि कैसे यहां पर बैटिंग करनी है। फुल टॉस बॉल ये मिस हुआ है, और
बाकी सबसे ज्यादा अगर खुद सरप्राइज हुए रहेंगे तो दीपू होंगे कि फुल टॉस बॉल कैसे मिस हुआ है। बाय का एक रन, डिक्लेयर एक रन, 8 रन चाहिए केवल अब यहां से। 44 बन चुके हैं और शायद 10 विकेट से हम ये मैच जीतते हुए दिख सकते हैं या एक आध विकेट चटकाने में कामयाब होंगी टीम DV11 नवी मुंबई। दीपू ऑन स्ट्राइक, इस बार बख्शेंगे नहीं दीपू। तैयार थे स्लो ओवर के लिए और उन्होंने हाथ से बॉल जब रिलीज हुआ तभी ही रीड कर लिया था कि ये स्लो ओवर बॉल होगी। वेस्ट हाई के ऊपर ये बीमर प्लस नो के साथ ये 6, यानी अब सिर्फ 1 रन चाहिए। स्कोर लेवल हुआ है क्योंकि हाई लेवल वाली बैटिंग की आज दीपू माली, मैन फ्रॉम मानकोली। 2 ओवर में ही मैच खत्म करने के लिए दोनों बल्लेबाज यहां पर ऑलमोस्ट कैसे उतरे थे। वाइड बॉल, दैट्स इट, स्कोर लेवल था और ये मैच जीत लिया है टीम मच्छिंद्र स्मृति धारावी टीम ने। और क्या बैटिंग की है दीपू माली ने, अपने फैंस को इन्होंने नाराज नहीं किया है, पूरी तरह फुल कहते यहाँ पर एंजॉय किया बैटिंग इनका। और स्पेशली योगेश पवार, इनको भी आप भूल नहीं सकते, जितनी गेंदें इनको मिली इन्होंने भी बाउंड्री लाइन के बाहर ही पहुंचाया है। ये मैच समरी जिस प्रकार से बॉलिंग के लिए उतरे मयूर वाघमरे का एक लाजवाब स्पेल, 2 रन 1 विकेट, विकी बोयर 15, फिर हिमांशु 14 रन, शुभम पाटिल चिरले के 18 रन। लेकिन उसके बाद ये रन कहीं ना कहीं कम पड़े, फील्डिंग करने उतरी DV